विद्यार्थ्यांनो, आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ PSY 217 बालसंगोपन आणि बालविकास 1. गर्भावस्थेपासून शालापूर्व अवस्थेपर्यंत 2. विकासोपयोगी उपक्रम आणि शारीरिक भाषिक बौद्धिक विकास 3. बौद्धिक सामाजिक भावनिक व नैतिक विकास या सर्वांचा अभ्यास करणार आहोत. पुस्तक पहिले, गर्भावस्थेपासून शालापूर्व अवस्थेपर्यंत. यामध्ये पालकांच्या जबाबदारी काय आहे किंवा शैशवावस्थेमध्ये मुलांची होणारी वाढ या विषयानुरूप आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला अभ्यास करत असताना इथे घटक 1 यापासून आपण सुरुवात करतो आहे. पहिलाच घटक आहे, आपणास पालक व्हायचे आहे का? आपण सर्वजण पालक आहोतच, तरी सुद्धा गर्भधारणेच्या संदर्भात आपल्याला जन्मदात्री आई आणि वडील यांचा विशेषत्वाने विचार करावा लागतो. या घटकात आपण या जन्मदात्या पालकांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आपण स्वतः काय करू शकतो? आपल्या कुटुंबातील व शेजारील मुले नीट जन्माला यावीत याकरता कोणती काळजी घ्यायला हवी? मातेने स्वतःची व बाळाची कशी काळजी घ्यायची? किंवा हे सारे करत असताना आपल्याला त्या संबंधित प्रक्रियेची माहिती कशी गोळा करता येईल याचा अभ्यास या घटकामध्ये करायचा आहे. 1.2 विषय विवेचन. 1.2.1 पालकत्वाची तयारी व क्षमता. आता विविध उदाहरणात पालकत्वाच्या जबाबदारीचे ठसे घराघरात उमटताना आपल्याला दिसत असतात आणि याच अनुषंगाने आपल्याला विचार देखील करायचा आहे. पालकत्वाची जबाबदारी पेलण्यास आपण योग्य आहोत किंवा नाही, किंवा त्याबद्दलचे निर्णय कोणत्या निकषाच्या आधारे घेतले पाहिजे, या सर्व गोष्टीचा अभ्यास या घटकामध्ये होतो आहे. शारीरिक क्षमता व जैविक तयारी, मानसिक व भावनिक तयारी, जबाबदारीच्या अनेक पैलूंची जाणीव, शेजाऱ्यांच्या सहाय्याची शक्यता या गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. शारीरिक क्षमता स्त्रीला 18व्या वर्षी व पुरुषाला 21व्या वर्षी येते. अशा तऱ्हेची क्षमता दोघांना आल्यावर ती शारीरिकदृष्ट्या परिपक्व होत असतात. दुसरं, सामाजिक व भावनिक परिपक्वता. शारीरिक पक्वतेबरोबरच मानसिक परिपक्वतेची जरुरी आहे. बाळाच्या गरजा पुरविणे, त्याच्या आधी देखभाल करणे या सगळ्या गोष्टींना प्राधान्य द्यावं लागतं. आपल्या मनाची तयारी झाल्यास अपत्य जन्माचा आनंद ओसरणारा नसतो. आईबाबांबरोबरच कुटुंबातील अन्य व्यक्तींना या बदलाचे भान ठेवावे लागते. आर्थिक तयारी. बाळाचे खाणेपिणे, कपडे लत्ते या सर्व गोष्टींकरिता, त्याच्या शिक्षणाकरिता, खेळणी घेण्याकरिता पैशाची गरज भासत असते. हा खर्च पेलायला आपण तयार आहोत की नाही हा देखील विचार करायचा असतो. इतर काही प्रासंगिक बाबी, जसं की आई नोकरी करणारी असेल आणि आपल्या गैरहजेरीत आपल्या बाळाची काळजी कोण घेईल? घरी कोणी नात्याचे, विश्वासू किंवा जवळपास मुलाला सांभाळणारे पाळणाघर आहे का याचा देखील विचार करावा लागतो. त्याचबरोबर आपल्याला अभ्यास करायचा आहे की कोणती काळजी आईवडिलांनी घ्यायला पाहिजे किंवा पालकत्व स्वीकारताना घ्यायला पाहिजे. तर डॉक्टर, परिचारिका यांच्याशी वारंवार संवाद साधायला पाहिजे. मिळवलेल्या भ्रामक काही गोष्टींवर किंवा माहितींवर आधारभूत न होता त्या गोष्टी तपासून बघायला पाहिजे. म्हणजेच काय तर जागरूक एक पालक होण्याची देखील गरज असते.
त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर सकस आहार किंवा कोणते काम करायला हवे, मन कसे आनंदित ठेवायला हवे, या सर्व गोष्टींचा देखील विचार करायचा आहे. यामध्ये परिभाषिक शब्द, शब्दार्थ, टिपा या दिलेल्या आहेत. जसं की शारीरिक जैविक क्षमता, गर्भधारणा, लैंगिक रंगसूत्र, बीजधारणा यांचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. या घटकामध्ये पालकत्वाची तयारी कोणत्या क्षमतेवर आधारित आहे हे आपण अभ्यासलेले आहे. त्यानंतर आहे घटक 2, बाळाचा प्रसूतीपूर्व विकास व जन्म. आपण हा अभ्यास करत असताना आपल्याला गर्भधारणा झाल्यापासून मुलाचा जन्म होईपर्यंतच्या काळात मुलाला कोणत्या अवस्थेतून जावं लागते याचा देखील अभ्यास करायचा आहे. जसं फलित बीजावस्था, भ्रूणावस्था आणि गर्भावस्था. आता आपल्याला अभ्यास करत असताना प्रसूतीपूर्व विकासावर परिणाम करणारे घटक, जसं आईचे वय काय असावे, औषधे इत्यादी घेतल्यानंतर काय परिणाम होत असतो, आईचे भावविश्व कसे समृद्ध असावे, याचबरोबर इतर घटक म्हणजे विशेषतः कुपोषण टाळण्याकरता कोणता आहार घेतला पाहिजे, या सर्व गोष्टींचा समावेश यामध्ये होतो. तुमचा रक्तगट कोणता माहीत नसल्यास आपल्याला तो रक्तगट जाणून घ्यायचा असतो. त्याचबरोबर बाळ जन्माला आल्यानंतर कितीतरी वर्षांनी आपल्या आकांक्षा किंवा आपले स्वप्न पूर्ण होत असतात आणि इतर नातेवाईकांच्या जीवनात कितीतरी बदल होत असतात. पण त्या जन्मासभोवताली गुंतलेल्या या सर्वांच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध भावना व मानसिक अनुभवांची आपण कदर कशी करू शकू याचा देखील विचार करायचा असतो. पालकत्वाची जबाबदारी फक्त बाळाच्या शारीरिक गरजा पुरवण्यापुरताच मर्यादित नाही. बाळाच्या येण्याने आपले आयुष्य कसे बदलणार आहे, आपल्या नेहमीच्या कार्यक्रमामध्ये, सवयीमध्ये आपल्याला कोणते व कसे बदल घडून आणता येईल याचे देखील भान ठेवायचे असते. त्यानंतर आपण बघणार आहोत घटक 3, नवजात बालक. नवजात बालकाचा अभ्यास करत असताना बाळ जन्माला आले, आता या बाळाची काळजी घेणे, त्याच्या गरजा भागवणे या संबंधित निर्णायक कार्यक्रम सुरू होतात. जसं की आपण कल्पना करू शकतो, बाळ रडायला लागले की आता काय करायचे, त्याचे रडणे दुखण्याचे आहे की भुकेचे आहे की थकल्याचे आहे, हे कसे ओळखायचे, या सगळ्या गोष्टीचा विचार आपण यामध्ये करणार आहोत. आता ताने बाळ का रडते, एक त्याला भूक लागली असेल किंवा वेदना होत असतील किंवा अस्वस्थता किंवा भीती वाटत असेल किंवा शरीर स्पर्शाचा अभाव असेल, आईजवळ नसेल त्याची, ताण किंवा थकवा, या सर्व गोष्टींमुळे बाळ रडत असते. आता बाळाचे रडणे कसे थांबवावे, तर बाळाला आपल्या जवळ घ्यावं किंवा लगेच खांद्यावरती डोके ठेवून बाळाला धरायला पाहिजे, बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधले पाहिजे, यासारख्या इतर गोष्टी आपण करू शकतो. आता बाळासाठी लागणाऱ्या काही ज्या गोष्टी आहे, म्हणजे जसं की आपल्याला काय करावे लागेल, बाळ आपल्या परीने बरेच काही करू शकते. हे जरी खरे असले तरी ते असुरक्षित आहे हे देखील तितकेच खरे, कारण की ते परावलंबीपणा व असुरक्षितता बऱ्याचदा बाळाच्या गरजातून प्रतीत होते. त्याकरता अगदी तान्ह्या बाळाची काळजी घेणे म्हणजे त्याला झोपवणे किंवा त्याची आंघोळ घालणे, अंगाई गीत गाणे, अशा बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. त्याचबरोबर बाळासाठी पालकत्व म्हणून काय करत असताना आपल्याला बाळाला जवळ घेणे, शारीरिक स्पर्शातून बाळ व त्याची काळजी घेणारी मंडळी यात एक जवळीकता येत असते आणि बाळ स्पर्श देखील ओळखत असतो. त्यानंतर आहे
की बाळाची झोप. अगदी सुरुवातीला साधारण बाळ हे 20 ते 21 तास झोपते व त्यानंतर बाळाची झोप कमी होऊन ती 16 ते 17 तासच होते. त्यानंतर आहे बाळाची आंघोळ. आता बाळाची आंघोळ करत असताना तो एक रोजचा तांत्रिक कार्यक्रम होतो. तेल पाणी करणे आणि त्यानंतर आंघोळ घालणे. हे करत असताना देखील बाळाशी बोलता येतं, बाळाशी खेळता येतं. म्हणजेच काय, आंघोळ करत असताना त्याला एक आनंद देखील यायला पाहिजे. म्हणजेच काय, आंघोळ म्हणजे रडारडी हे समीकरण संपून मुले आंघोळीची आतुरतेने वाट पाहायला पाहिजे. या गोष्टीने आपण बाळाची आंघोळ घालायला हवी. त्यानंतर कपडे बदलत असताना देखील बाळाचे कपडे हे मऊ असायला पाहिजे. त्याचबरोबर त्याला टोचणारे नसावेत. आता बाळ ऐकण्याची उत्तेजना. बाळ हा आवाज ओळखत असतो आणि प्रत्यक्ष बाळाची बोलणे व बाळाच्या उपस्थितीत बोलणे, वेगवेगळ्या लयीचे आवाज, घड्याळाचे व छातीचे ठोके बाळाला ऐकवणे, आवाज करणारी खेळणी वापरणे जसं खुळखुळा, वाटी, चमचा इत्यादी. त्याचबरोबर बघण्यासाठी उत्तेजना, विविध चेहरे दाखवणे, हलणारी चेहरे दाखवणे, झोपण्याची दिशा बदलणे, बाळाला खेळत असताना विविध वस्तू त्याच्या आजूबाजूला ठेवणे, यासारख्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्याचबरोबर आहे रोगप्रतिबंध. आता रोगप्रतिबंध म्हणजे काय, तर विविध लस आलेल्या आहेत. आपल्या घराच्या जवळच आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर काम करत असलेल्या डॉक्टरांकडून आपण ती माहिती घेऊ शकतो. तो तक्ता आणू शकतो आणि त्या तक्त्यानुसार महिन्यानुसार वर्षानुसार आपण त्याला रोगप्रतिबंधक असे लसीकरण देऊ शकतो. त्याचबरोबर आहे पालकांच्या गरजा. आता मुलाचे संगोपन खऱ्या अर्थाने व चांगले व्हायचे असेल तर बाळ आणि पालक म्हणून स्वतःच्याही गरजा पुरवण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागते. दमलेल्या आईला सहजतेने आणि कल्पकतेने खेळणे जमणार नाही. याकरिता काय करता येईल तर घरातील इतर मंडळीने त्यांना मदत करण्याची फार आवश्यकता असते. यामध्ये आहे परिभाषिक शब्द, प्रतिक्षिप्त क्रिया, रूळ, बाविन्स्की, मोरो, डायपर, प्लास्टिक पॅड्स, चेंडू, उत्तेजना, BCG, DPT, पोलिओ, टिटॅनस यासारख्या गोष्टींचा आपण यामध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर घटक 4, वाढीस अनुकूल वातावरण निर्मिती. आता 4 या घटकामध्ये उद्दिष्ट काय आहे, तर आपल्या परिसरात बालसंगोपनाला सहाय्यभूत होतील असे काय करायचे आहे, आपल्याला काही गोष्टी करायच्या आहे. आणि त्या गोष्टी करत असताना कोणत्या सुविधा दिल्या पाहिजे, कितपत त्या उपयोगाच्या ठरतील हे देखील विचार करायला पाहिजे. बदललेल्या परिस्थितीनुसार काय होत असते, नवनवीन गरजा येत असते आणि नवजात शिशूच्या गरजा यांचाही आपल्याला अंदाज आला पाहिजे. एवढेच नव्हे तर प्रत्येक दिवशी आपण जे काही करतो त्याचा परिणाम भविष्य काळावरही होतो याचा विचार देखील करता आला पाहिजे. आईचे खाणेपिणे कसे व्यवस्थित राहील, तिची दिनचर्या कशी राहील, एक पालक म्हणून आपण कोणाकोणाची मदत घेऊ शकतो याचा देखील विचार करायचा असतो. 4.2 विषय विवेचन. 4.2.1 तारेवरची कसरत. एकंदरीत बाळाचे आगमन झाल्याबरोबरच काय होत असतं की आपल्याला काही गोष्टींना सामोरे जावं लागतं. आता दिनचर्या वेगवेगळ्या होत असते, जागण्याच्या झोपण्याच्या वेळा बदलत असते. एकंदरीत बाळाचे आगमन झाल्यावर आईचा दैनंदिन कार्यक्रम म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरतच होते. अनेक गोष्टीचे समायोजन तिला साधावे लागते. या अवघड परिस्थितीतून जात असताना जर आपण आईच्या दैनंदिन कार्यक्रमात काही विचारपूर्वक बदल घडून आणू शकलो तर एकंदरीत त्रास कमी होईल व आईला करावी लागणारी जरुरीची सर्व कामेही सहज होऊ शकतील. जसं की आपण 4.1 हे जे चित्र आहे ते बघू शकता. त्याचबरोबर आपण काय खावे किंवा किती खावे, मोड आलेल्या मुगाची उसळ, शेंगदाणे, गूळ, चीज, सत्तू, ज्वारीचे लाडू, गहू, चणे यांचा जाड रवा अशा तऱ्हेचे पुरेशी पोषक द्रव्ये मिळू शकतील असे खायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे आपण अभ्यासणार आहोत की आपल्यासमोर जाण्यासाठी म्हणजे नवी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी
एखाद्या गोष्टीला समोर जाण्यास स्वतःला सिद्ध करतो. कामाचे नियोजन करणे एवढेच पुरेसे नाही, तर ते करत असताना आपण कुणाचे सहाय्य घेऊ शकतो. बालकाचे संगोपन किती सहजतेने करू शकतो. आपल्या गैरहजेरीमध्ये बाळाकडे कोण लक्ष देईल, यासारख्या गोष्टींचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे आईचे हे मदतनीस. आता निरीक्षण कार्य किंवा निरीक्षण करणे यासारख्या गोष्टीचा पण अभ्यास करत असताना बाळ चांगले ऐकू शकेल अशी आपण नोंद केली पाहिजे. कानाजवळ टाळी वाजल्याबरोबर बाळाने हालचाल करायला हवी. किंवा जर आपण बाळाने काय केले याचे वर्णन केले असेल तर ते झाले निरीक्षण. आणि जर चांगले ऐकू शकते अशी नोंद केली असेल तर आपल्या निरीक्षणाच्या आधारे काढलेले अनुमान, तेव्हा आपण निरीक्षण केलेल्या परिस्थितीचे वर्णन करतो तेव्हा त्या वेळेला बाळाच्या किंवा अन्य व्यक्तीच्या मनात काय चालले असेल, त्याला काय वाटत असेल इत्यादीबद्दल आपण काहीही सांगत नाही. फक्त बाह्य स्वरूपात आपल्याला त्या व्यक्तीच्या हालचाली, तिचे वागणे, बोलणे असे दिसते, त्याबद्दलचे वस्तुनिष्ठ वर्णन आपण करतो. अशी अनेक वस्तुनिष्ठ निरीक्षणे एकत्रित करून त्याचा आपण साकल्याने अभ्यास करतो व त्यावरून अनुमान काढतो. तेव्हा आपले अनुमान अचूक असण्याची शक्यता देखील वाढत असते. आता यानंतर आपण बघणार आहोत की माहितीचा उपयोग. ठीक आहे. आता माहितीचा उपयोग असा करत असताना किंवा आपण जे काही निरीक्षण केलेले आहे तर ते निरीक्षण आपल्याला अनुमान स्वतःहून काढायचे नाही आहे. म्हणजे सर्व माहिती साकल्याने गोळा करायची आहे आणि ती अधिक बरोबर असण्याची शक्यता असू शकते असा एक अनुमान काढायचा आहे. त्याच्यानंतर माहितीचा उपयोग. आता माहितीचा उपयोग म्हणजे काय? आपण निरीक्षणाचा उपयोग नवजात शिशू योग्य प्रकारे वाढतो आहे किंवा सुदृढ आहे की नाही, त्याच्या वाढीमध्ये काही धोके तर नाही, कोणती काळजी घ्यावी लागेल, यासारख्या गोष्टीचा विचार करायचा असतो. आणि याबद्दलचे अंदाज थोड्याफार प्रमाणात निदान करण्यासाठी करणार आहोत. आता निरीक्षण तक्ते दिलेले आहे, ते तुम्हाला अभ्यासायचे आहे. ठीक आहे. आता निरीक्षणाचे तक्ते अभ्यासत असताना पारिभाषिक शब्द, शब्दार्थ हे देखील समजून घेणे आवश्यक आहे. नवजात बालक म्हणजे काय? तर नुकतेच जन्मलेले बालक. पोषक खाद्यपदार्थ म्हणजे काय? पुरेशी पोषक द्रव्य असलेली. निरीक्षण करणे म्हणजे काय? तर बाह्य स्वरूपातील कृती काळजीपूर्वक पाहणे व त्याची नोंद घेणे. मग अनुमान म्हणजे काय? तर निरीक्षणामागच्या कारणांचा शोध, बालकांच्या मानसिक प्रतिक्रियांबाबतचा अंदाज, कृतीची कारणमीमांसा, या सर्व गोष्टींचा विचार आपण या पाठामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर आहे रांगणारे बाळ. घटक 5. रांगणाऱ्या वयातल्या बाळाच्या वाढीची व विकासाचे आता नमुना चित्र रेखाटता येईल. वाढीची व विकासाचे टप्पे सांगता येतील. जसं की आता प्रास्ताविकमध्ये दिलेलं आहे. आपण बाळाचा जन्म सुखरूप व्हावा म्हणून करायची तयारी आणि नवीन बाळ घरात आल्यानंतर पालकाच्या व घरच्या इतर मंडळींच्या जीवनात झालेले बदल, तसेच नवजात बालकाचे संगोपन आपण कशा तऱ्हेने करू शकतो याबद्दलचा विचार. ठीक आहे. आता पहिल्या वर्षात काय होत असते, बाळाची वाढ कशी होते हे बघूया. ठीक आहे. विकास म्हणजे काय? ठीक आहे. आता असा प्रश्न पडतो, विकास आणि वाढ म्हणजे काय? तर वाढ या शब्दाचा अर्थ शारीरिक बदलाच्या स्वरूपामध्ये जे काही बदल होत असते त्याला वाढ म्हणतात. जसं उंची, वजन. ठीक आहे. आता स्वतःच्या गरजा नीट समजल्या नाही तरी त्या पुरवण्यासाठी काहीतरी हालचाल करू शकतो, या साऱ्याला म्हणायचे विकास. आता मुले प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असतात. आपण शारीरिक, मानसिक, सामाजिक इत्यादी भेद करतो. ते सोयीसाठी विकासाची वेगवेगळी अंगे व त्यामध्ये होणारे बदल याचा परस्पर संबंध असतो. आता विकासाच्या एखाद्या क्षेत्रातील किंवा एखाद्या अंगाची वाढ, ठीक आहे, वाढीवर परिणाम होतो. अनुषंगाने त्याच्या वर्तनातही बदल होतो. म्हणजेच काय, तर वाढीचा व विकासाचा एकमेकांशी संबंध आहे. बालक एक मानवी जीव निर्माण होत असतो या दोन्ही गोष्टीच्या संलग्नाने. त्याच्यानंतर आहे आपल्याला बघत आहो की विकासाच्या अनेक अंगातील परिवर्तनातून काय काय घडून येते. तर विकास सामान्याकडून विशेषाकडे, विकास मेंदूकडून पायाकडे, परिपक्वता व अध्ययन यामुळे विकास घडून येतो. विशेष गुणांच्या वाढीसाठी काही विशिष्ट महत्त्वाचा काळ असतो. विकासात काही मर्यादेपर्यंत लवचिकता आढळून येत असते. या सर्व गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे.
5.2.2 आपल्या अपेक्षा काय असाव्यात. आता विकासाच्या वैयक्तिक बदल असतो. प्रत्येक बाळ हा आपापल्या परीने वाढत असतो किंवा त्याचा विकास होत असतो. मुले कोणत्या वयात काय करू शकतात यामध्ये एकसारखेपणा आढळतो, पण पुढे दिलेल्या तक्त्यानुसार आपल्याला काही थोडे बदल देखील हा तक्ता तुम्हाला अभ्यासायचा आहे. ठीक आहे. यानंतर आपण पाहणार आहोत की वाढीतील वैयक्तिक जी बदल आहे ती काय आहे. ठीक आहे. आता फरक, बहुतेक मुलांच्या वाढीचे टप्पे मानदंडांशी तंतोतंत जुळत नाही. वाढीचा एखादा तरी टप्पा तक्त्यात दिलेल्या माहितीपासून वेगळा असतो. मग या वेगळेपणाचा अर्थ काय, वर तुम्हाला तक्ता दिलेला आहे तो अभ्यासायचा आहे. तर काळजी करावी का, प्रत्येक मुलात वाढीची गती व प्रकार वेगळा असतो. या संदर्भात लहान मुलांकडे बघण्याला आपला दृष्टिकोन कसा असावा. प्रत्येक मुलाकडून आपण एकसारख्याच अपेक्षा करायला लागलो तर वेगळेपणातला दात कशी लक्षात येईल. या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला या 5.1 तक्त्यामध्ये दिलेले आहे. त्याच्यामध्ये कारक कौशल्य आणि मानसिक कौशल्य तुम्हाला अभ्यासायचे आहे. त्याच्यानंतर आहे की आता मुलाची वाढ होऊ लागलेली आहे. ठीक आहे. आता मुलाची वाढ होऊ लागल्यानंतर हळूहळू काही मुलं वाढतात, काही उशिराने, काही लवकर झपाट्याने वाढत असतात, कारण की त्याला मिळालेलं ते वातावरण. आपण पालक एखाद्या वेळी मुलाला काही गोष्टी देऊ शकतो तर काही वेळी त्या पुरवायला असमर्थ असतो. म्हणजेच काय की मुलाचा स्वाभाविक पिंड कशा तऱ्हेचा आहे यावरही कित्येक वेळा त्याची वाढ होत असते. काही मुलं अनुवंशिकतेच्या याच्यावर जात असतात, काही मुलं वातावरणाशी जुळून घेत असतात. बाळाची वाढ होत असताना ती सामान्यपणे होत आहे की काही विशिष्ट तऱ्हेने होते याबद्दलची माहिती मिळविण्याबाबत पालकांनी जागरूक असायला पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक मुलाच्या वाढीचा वेग जरी वेगळा असला अशाही पालकांनी काय करायला हवे, त्याला आपण जबरदस्ती करू नये कोणत्याही गोष्टीची, याचा देखील आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. त्याच्यानंतर आहे की सारांश. आता सारांश म्हणजे काय, तर या आपण पाठातनं काय शिकलो. प्रत्येक मूल आपल्या गतीने वाढत असते. काही मुले एखाद्या क्षेत्रात जास्त लवकर विकसित होतात तर दुसऱ्या क्षेत्रात कमी हळूहळू प्रगती करत असतात. विकासाचे मानदंड आहे हे आपण मुलाच्या वाढीविषयी साधारण अपेक्षा कराव्यात याचे चित्र उभे करतात. पण या सर्व वाढीची कक्षा मोठी असते व त्यामुळे व्यक्तिव्यक्तीत भिन्नता असते हे विसरता कामा नये. धन्यवाद.